श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. विज्ञानावर विश्वास चांगला आहे, पण त्याच्या कसोटीवर जे सिद्ध होत नाही ते चुकीचे आहे असे म्हणणे खरोखरच चुकीचे आहे. जिथून विज्ञानाचा प्रांत संपतो तिथून देवाचा प्रांत सुरू होतो. हे विज्ञानसुद्धा देवानेच बनवलं आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून स्वामीमयाचं स्वागत आहे. स्वामी भक्त होताई दादांनो, आज पुन्हा एकदा सुंदर छान असा स्वामी संदेश मी तुमच्यासोबत घेऊन आली आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. माणसाच्या जीवनाला नवी दिशा देणारे सुंदर असे विचार, सुंदरसे स्वामी संदेश जर आपण ऐकले तर आपल्याला प्रेरणा नक्कीच मिळते. त्याच्यासोबत आपण हे आचरणात आणले, यातून आपलं जीवन सुलभ होण्यासाठी नक्कीच मदत होत असते. संसार हा सुखाचा होण्यासाठी नक्कीच मदत होते. स्वामी भक्त होताई दादांनो, स्वामी महाराज सांगतात, तुम्ही तुमच्या आयुष्यात इतके वाईट दिवस काढले आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने चांगले दिवस तुमच्या आयुष्यात येणार आहेत. विश्वास ठेव बाळा, आम्ही तुझ्यासोबत असताना तू घाबरतोस कशाला? भिवू नकोस, आम्ही आहोत नेहमी तुझ्या पाठीशी. तू निश्चिंत राहा. जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले असं वाटेल, जेव्हा आशेचे दिवेही बंद होतील, तेव्हा नकळत तुमच्यासमोर असा क्षण येईल ज्याची आशा होती ते स्वप्न सत्यात उतरताना तुम्हाला दिसेल. तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही आहोत ना बाळा. या जीवनाच्या प्रवासात तुम्हाला खूप लोक भेटतील, पण संकटाच्या वेळी जो सावलीसारखा तुमच्यासोबत असेल ना, त्याला कधीही अंतर देऊ नका. काय सांगता येते भगवंत कोणत्या रूपात आपल्याला मदत करत असेल? स्वामी महाराज सांगतात, तुमच्या आयुष्यात सर्व काही छानच होणार आहे. सुख हे तुमच्याकडे स्वतःहून पावले चालत येईल. प्रामाणिक कर्म करणाऱ्याच्या पाठीशी आम्ही नेहमी असतो. नशीब जर आपल्याला काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात ही कठीण गोष्टीने होत असते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. आणि विश्वास ठेवा, त्याची ही आराधना आपण करतो ते ब्रह्मांडाचे निर्माते आहेत, ज्यांना आपण ब्रह्मांड नायक असं म्हणतो. ते एका सेकंदात अशक्य गोष्ट शक्य करू शकतात. म्हणून आपण चिंता करणं, काळजी करणं व्यर्थ आहे. या मतलबी जगात फायदा असल्याशिवाय कोणीही जवळ येत नाही. त्यामुळे फक्त स्वतःवर आणि तुमच्या आराध्य देवतेवर म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांवरती विश्वास ठेवा. ही वेळेस काही चांगलं घडण्यासाठी वाईट दिवसांतून जावंच लागतं. त्यामुळे संयम ठेवा. तुमचेही चांगले दिवस नक्कीच येणार आहेत. त्यासाठी श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जपायला विसरू नका. आपल्या आयुष्यात कधी काय द्यायचं आणि किती चांगलं द्यायचं हे स्वामींच्या हातात आहे. कधी कधी आपल्या जे नशिबात नसतं ना, तेही स्वामी महाराज आपल्याला देतात. पण कधी देतात? जेव्हा आपली भक्ती, आपला भक्तिभाव, आपले कर्म हे सर्व फळाला येतात. अनन्य शरणागत भाव हा स्वामींना फार प्रिय आहे. आणि या अनन्य शरणागत भावाने जेव्हा स्वामींना आत्मतेने हाक मारतो, तेव्हा स्वामी माऊली आपल्या पाठीशी नक्कीच उभी राहते. मनातली आशा सोडून देऊ नका, विश्वास डगमगू देऊ नका, कारण उद्याचा दिवस हा आजच्या दिवसापेक्षा खूप वेगळा आहे, सुंदर आणि छान असणार आहे. टेन्शन घेऊ नका, हताश होऊ नका. लक्षात ठेवा, विश्वासघातकी माणसाला चांगल्या माणसाची किंमत कधीच नसते. त्यामुळे विश्वासघातकी माणसावर तुम्ही कधीच विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, कौतुकाच्या फुलाखाली मतलबाच्या नद्या वाहत असतात. त्यामुळे लवकर अशा मतलबी लोकांना आयुष्यातून दूर करण्याचा प्रयत्न करा आणि आपली पूर्ण श्रद्धा, विश्वास स्वामी माऊलींच्या चरणी अर्पण करा. आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण सांगू शकत नाही, परंतु चांगल्या माणसाला आपल्या आयुष्यात जपून ठेवलं हे आपल्या हातात असतं. त्यामुळे आपल्या आयुष्यात अडचणीच्या वेळी कोणी देवाप्रमाणे धावून आलं, हे आपलं सावलीसारखं रक्षण करत असलं तर असं समजा की स्वामी माऊलीच आपल्या पाठीशी आहे, त्या व्यक्तीच्या रूपात आपल्याला मार्गदर्शन करत आहे, आपली मदत करत आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला कधी विसरू नका, त्याला जपायला शिका. स्वामी भक्त होताई दादांनो, आपण कोणाच्याही मागं धावायचं नसतं. आपण जास्त धावतो तिथे आपली किंमत शून्यच होत असते. पण आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे. एकदा की आपल्याला स्वतःवर प्रेम करता यायला लागलं ना, सर्व गोष्टी सुलभ व्हायला सुरुवात होते. आणि मग आपण जी भक्ती करतोय, जी सेवा करतोय, तिथे आपलं मन लागायला लागतं. स्वतःवरती कुठेतरी विश्वास असतो. याच विश्वासाने, सकारात्मक विचाराने आपण सेवा करतो आणि त्यामुळे ही सेवा देखील स्वामी माऊली पर्यंत नक्की पोहोचते. जेव्हा आपण हताश होऊन, निराश होऊन सेवा करतो ना, तोच भाव त्या सेवेमध्ये
उतरला जातो. त्यामुळे आपल्याला सेवेचं फळ मिळण्यासाठी देखील विलंब होत जातो. हे चांगले विचार करून स्वामी माऊली आपल्या पाठीशीच आहे, आपलं नक्कीच रक्षण करणार आहे, आपल्याला संकटातून बाहेर काढणार आहे, सकारात्मक विचार करून आपण सेवेला बसायचं आहे. सेवा स्वामी माऊलींच्या चरणी अर्पण करायची आहे. स्वामी भक्त होत आहे दादांनो. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना शोधून पाहे. जगात सगळ्यात सुखी असा कोणीच नाही. अगदी देवांनाही प्रारब्ध भोगावे लागले. मी जेव्हा मानवी देह धारण केला तेव्हा त्यांना देखील या टप्प्यातून जावं लागलं. त्यामुळे आपणही असा विचार करायचा नाही की माझ्याच आयुष्यात दुःख का, माझ्याच आयुष्यात संकटे का. संकटाचा काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, परंतु तो वेगवेगळ्या टप्प्याने येतो. त्यामुळे आपण कोणाशी तुलना करायची नाही. आपले चांगले कर्म, प्रामाणिक प्रयत्न आणि स्वामी महाराजांप्रती दृढ विश्वास आणि श्रद्धा हे ठेवून आपण सेवा करायची. अध्यात्म हे आपल्याला जगायला शिकवतं. स्वामी सेवा, भक्ती ही अध्यात्माची साधने आहेत. आपण ठरवायचं आपल्याला कोणत्या साधनाने स्वामींपर्यंत पोहोचायचं आहे. अध्यात्मात आपल्याला पुढे जायचं आहे. जीवनाला नवी दिशा देण्याचं काम हे अध्यात्म करत असतं. आपण जीवन जगत असताना अध्यात्माला स्वामी सेवेला नक्की जोड द्यायची आहे. कितीही टेन्शन आलं, किती हताश वाटलं तर स्वामी माऊली पुढे बसायचं आहे. त्यांना तुमचं दुःख गाराणं सांगायचं आहे. माऊली आपले दुःख गाराणं नक्की ऐकते. पण कधी ऐकते? जेव्हा नियमितपणे आपण स्वामींची सेवा करतो. करायला नाही जमलं तरी आपलं नामस्मरण सुरू असतो. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा आपण नेहमी जप करतो. एखादा भुकेला असेल तर त्याला आपण अन्न देतो, गरजूंना मदत करतो आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीमध्ये आपण स्वामींना बघतो. अशा वेळेला माऊली आपल्या पाठीशी नक्की उभे राहते. हे अनुभव तुम्ही नक्कीच घेतले असतील. स्वामी भक्त होत आहे दादांनो. आपल्याला भगवंताने एक सगळ्यात सुंदर गोष्ट दिली आहे, ते म्हणजे आपलं हृदय. त्यामुळे आपल्या स्वामी माऊलींना आपण आपल्या हृदयात जपायचं आहे आणि ती जागा इतकी स्वच्छ ठेवायची आहे ना की स्वामी माऊली आपल्या हृदयामध्ये नेहमी राहतील. वाईट विचारांना, वाईट गोष्टींना त्यामध्ये जागा द्यायची नाही. हीच आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी मदत होईल. आपल्या आयुष्यात संकटे आल्यावर, दुःख आल्यावर त्याला काही करायची इच्छा राहत नाही. सगळं काही नको असं वाटतं आणि मग तोच विचार आपण करत जातो. त्यामुळे आपल्याला आणखीच नैराश्य येतं. जेव्हा संकटे येतात, दुःख येतात, मनाला आपण स्ट्रॉंग करायचं आहे. तेव्हा मनाला निशंक करायचं आहे, निर्भय करायचं आहे. कारण जगातली सगळ्यात शक्तिशाली जी गोष्ट आहे ना ती आपलं मन असते. त्याला आपण जितकं काही ताब्यात ठेवतो, जितका काही त्याच्यावरती अंमल ठेवतो तेव्हा नक्कीच आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतात. त्यामुळे संकटे आले, दुःख आले तरी देखील आपण सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न नक्कीच करायचा आहे. स्वामी भक्त हो ताई दादांनो, आजच्या या स्वामी प्रेरणा, स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याच्यासोबत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लक्षात ठेवा, बदल घडवण्याची ताकद आपल्या सर्वांमध्ये असते. तर गरज असते ती एक पाऊल पुढे टाकण्याची. अशातच जर आपल्या गुरूंचा, आपल्या स्वामी महाराजांचा आपल्या पाठीशी हात असेल तर घाबरायची अजिबातच गरज नाही. शंक आणि निर्भय होऊन आपल्या मनाला सांगायचं आहे स्वामी माऊलीची प्रचंड अशी शक्ती आपल्या पाठीशी आहे, ती आपल्या नेहमी साथ देते. म्हणूनच आपण प्रत्येक चांगलं पाऊल पुढे करण्यासाठी सज्ज होत असतो. तर याच स्वामी संदेशासोबत, याच स्वामी प्रेरणेसोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते. पुन्हा आपण भेटू याच सुंदर गोड अशा अनुभवासोबत किंवा छान एखाद्या माहितीसोबत किंवा अशाच एका स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, आनंदात राहा आणि आपल्या मनाला सांगा, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. तर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, शक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.